तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आज माजी नगरसेवक अक्षय ठाकूर यांनी पुन्हा एकदा प्रवेश करून घरवापसी केली। शिवसेना शिंदे गटामध्ये अक्षय ठाकूर होते। आज त्यांनी त्यांचे बंधू आनंद ठाकूर आणि त्यांच्या शेकडो समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। काही दिवसांपूर्वी श्री अक्षय ठाकूर आणि आनंद ठाकूर हे शिवसेना शिंदे गटामध्ये गेले होते, मात्र आता ते पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले आहेत। या संदर्भात आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याशी संपर्क साधला असता आव्हाड यांनी काही दिवसांसाठी ते गेले होते, मात्र त्यांना आता पुन्हा एकदा पक्षामध्ये देण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी अतिशय ताकदीने निवडणूक होईल असं देखील यावेळी श्री आव्हाड यांनी सांगितलं। विक्रांत चव्हाण यांनी केलेल्या आरोपांविषयी बोलताना त्यांचे काही गैरसमज झाले असतील तर आपण त्यांची निश्चितपणे मनधरणी करू असं देखील आव्हाड यांनी सांगितलं। माधुकाना ठाकूर हे प्रचंड दानशूर व्यक्तिमत्व म्हणून पूर्ण परिसरामध्ये सुपरिचित होते। त्यांचा मुलगाही आनंद ठाकूर हे देखील नगरसेवक होते आणि हा देखील एनसीपीचा नगरसेवक होता। आता आमच्यातर्फे वॉर्ड क्रमांक 24 मधनं निवडणूक लढ। मेरी तो विक्रांत चौहान से कोई बात नहीं होती है और मैं फिर से अभी मैंने टीवी पे देखा, मैं फिर से अभी बाहर जाके उसको फोन लगाऊंगा, जितना हो सके मनाने की कोशिश करूँ। सर, काँग्रेसने 3 वेळा लेखी प्रस्ताव दिले असं त्यांचं म्हणणं आहे, तरी आघाडी म्हणून त्यांना स्वीकारलं नाही, फसवल्याचा आरोप त्यांनी केला। थोडेफार गैरसमज आघाडी करत असताना होत असतात, ते गैरसमज हे बसवून मिटवायचे असतात, ते मिटवण्याचा आम्ही प्रयत्न करू। भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम। प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे, नक्की भेट द्या।